त्यांना निवडून येण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, मदत केली, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या तिथे जाऊन तुम्ही परमार्थ विषय काढला. निवडणुकीच्या काळामध्ये जे ज्या टीका केल्या ते सर्व लोक तुमच्या विरुद्ध उभे येऊन टाकलेले आहेत. मला पहिल्यांदा म्हणजे मला तुमचे आभार मानायचे की या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने मला विचारता. कारण 51 दिवस ज्या पद्धतीनं ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे. स्वाभाविक आहे. मी पार्टीचा निष्ठावंत आहे. मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे. निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो, टीका सहनही करतो. या सगळ्या गोष्टी येत आहेत. आता माझ्या विरोधात माझ्या तिथं येऊन मी उमेदवार असताना अनेक जणांनी टीका केला. या बाबतीमध्ये या गोष्टीचा पुन्हा राग नसतो की पुन्हा काही गोष्टी नसतो. पण एक लक्षात घेण्यासारखी पहिल्यांदा गोष्ट आहे की ह्या आत्ता स्पष्ट होत आहेत की असं झाल्यानंतर हे माझ्या विरोधात प्रचाराला होते म्हणून असा विषय आत्ता होतोय. म्हणजे याचा आपणच विचार करावा. थँक्यू. राजकारणात पहिल्या गोष्टी अशा नव्हत्या का? तुमच्या विरोधातल्या षडयंत्राचं किंवा तुम्हाला टार्गेट करण्यामागे सूत्रधार कोण असेल असं तुम्हाला वाटतं? मला हे तुम्हालाच विचारायचं. थँक्यू.